नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आता आपल्याला जांभळे खाण्यासाठी जायचं आहे ओहळावर आणि तिथं खूप जांभळे आहेत। तर मित्रांनो, आता आपण एखाद्या जांभळेवर चढू आणि जांभळं खुडूया। आता जांभळांचा सीझन जो आहे तो सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे आपण जाऊया आणि किती जांभळे पिकलेले आहेत काही ते सर्व काही तुम्हाला ब्लॉग्समध्ये पाहायला भेटतील। तर मित्रांनो, आता आपण लगेच जाऊया जांभळं खाण्यासाठी। तर मित्रांनो, आपल्याला जांभळ खुडण्यासाठी हा डोमा मी केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जांभळ जे आहेत ते डोमा जो आहे तो भरून काढू आणि नंतर आपण जांभळेची टेस्ट घेऊ। तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ही छोटीशी जांभूळ आहे, त्याला किती जांभळे लागलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो। याच्यानंतर पुढे पण एक जांभूळ आहे, ती मोठी आहे। आधी आपण याचे थोडे खोडणार आहोत आणि ती पण जांभूळ पिकलेली आहे, ती तुम्हाला दाखवायची आहे। तर आता आपण पहिले याचे जे जांभळ आहेत ते आपण आता खोडणार आहोत। तर तुम्हाला मी दाखवतो चांगल्या पद्धतीने। तर मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असतील किती जांभळं लागलेले आहेत, एकदम मस्तपैकी। हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, हे पहा किती लागलेले आहेत। याची मला फांदी तोडायची नव्हती, पण मग हात पुरवल्या ही फांदी जी आहे ती एकदम मुडून आली। तर मित्रांनो, आता आपण डोम्यामध्ये भरू। तर मित्रांनो, ह्या जांभळीला आपण थोडेसे जांभळं वेचलीत, म्हणजे डोमा थोडा भरत आणलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असतील वर पण जांभळं आहेत, पण मग आपण याच्यापेक्षा ही छोटी जांभूळ आहे। तर आपल्याला मोठ्या जांभळीजवळ जायचं आहे आणि मोठ्या जांभळीचे पण जांभळं याच्यामध्ये जमा करायचे आहेत। नंतर तुम्हाला मी कसे काय ते सर्व ब्लॉक्समध्ये चांगल्या पद्धतीने दाखवतो। तर आता आपण त्या मोठ्या जांभळीवर जाऊया। तर मित्रांनो, आता आपण मोठ्या जांभळीच्या जवळ आलो आहोत आणि तुम्हाला हे दिसत असतील किती जांभळं जे आहेत ते एकदम काळेभूस झालेले आहेत। तर मित्रांनो, हे आताच सुरुवात झालेली आहे याला पिकायला। आता 2 दिवसापूर्वी तर एकदम निळेगार होते, म्हणजे अशा कलरचे, हिरव्या कलरचे होते आणि 2 दिवसामध्ये खूप आता पिकत चाललेले आहेत। आता चांगला त्याला भर येत चाललेला आहे, एकदम काळेभूस आता होतील आणि खूप पिकायला सुरुवात करतील। ह्याच जांभळीला नाही तर याच्या कड्यामध्ये आहे, ह्या सर्वात कड्यामध्ये जांभळी आहेत, तिथं खूप जांभळी आहेत, त्याला तर खूप भर येणार आहे। तर मित्रांनो, तिथं पण तुम्हाला एकदम नजारा दाखवणार आहोत एखाद्या ब्लॉग्समध्ये। आणि जो 2 दिवसाआधी जो पाऊस झाला तो तुम्हाला हे दिसत असेल, याला थोडंसुद्धा पाणी नव्हतं, पण आता 2 दिवसामध्ये खूप वादळ आणि पाणी झाला, त्याच्यामुळं आता हे पण जे डोबे आहेत ते भरलेले आहेत
तुम्हाला एकदम पाणी जे आहे ते थोडं थोडं वाहतं पण ह्या ओहाळाला. आणि आता जनावरांना पिण्यासाठी काही सर्व चांगल्या पद्धतीने पक्ष्यांना पिण्यासाठी जनावरांना पिण्यासाठी हे पाणी जे आहे ते आता मोठ्या प्रमाणावर आता हे चोंडी जे आहेत त्या भरलेल्या आहेत. आता कुणालाच काही दिक्कत नाही, एकदम चांगल्या पद्धतीने पक्षी पण खुश आणि जनावरे पण खुश आणि हे जे फळ आहे ते खाण्यासाठी माणसं पण खुश आहेत. आता आपण पाहूया आता डोमा भरू, नंतर आपण किती डोमा भरतो ते आपण पाहू. तर मित्रांनो आपण एवढे जांभळं जे आहेत ते खुडली. मित्रांनो खूप वरती आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणात पण आम्हाला जास्त खायची पण आहेत. पण मित्रांनो तुम्हाला ब्लॉग्समध्ये दावण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवतो. तर मित्रांनो एवढे जे जांभळे आहेत ते आम्ही खुडलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर नमक टाकली आणि एकदम खारना केला याचा तर एकदम मस्त टेस्ट येते त्याची आणि एकदम जबरदस्त म्हणजे चव पण एकदम त्याची असते. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला मी जांभळांचा ब्लॉग जो आहे तो शूट करून दाखवला आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपवतो. जय हिंद, वंदे मातरम.